शास्त्रामध्ये सिद्धांत सांगितला अनुष्ठान म्हणजे काय, तर जो मंत्र मी म्हणतो त्या मंत्रामध्ये असणारे जेवढे अक्षर आहेत त्या अक्षरांना गुणिले 1,00,000 केले की त्या मंत्राचं काय होतं, अनुष्ठान होतं. उदाहरणार्थ नमः शिवाय मंत्र आहे, 5 अक्षर आहेत, 5,00,000 वेळा म्हटलं की त्याचं काय होतं, अनुष्ठान होतं. ओम नमः शिवाय म्हटलं तर 6 अक्षर होतात, गुणिले 1,00,000 केले की 6,00,000 जप होतो, ते काय होतं, अनुष्ठान होतं. गायत्री मंत्र 24 अक्षरांचा आहे, 24,00,000 जप केला की ते अनुष्ठान होतं, लक्षात ठेवा. मग 8,00,000 जप करणं हे विश्रवसाला क्रमप्राप्त झालं, त्याने 8,00,000 वेळा तो जप म्हटला. त्याच्या चेहऱ्यावरती त्या जपाची सात्विकता, वडिलांची पुण्याई आणि तपश्चर्येचं तेज अंगावरती चमकू लागलं. एक दिवशी सकाळची संध्या झालेली आहे, अनुष्ठान संपलेलं आहे, उद्यापासून नवीन अनुष्ठान सुरू करायचं आहे. म्हणून स्नान संध्या करून गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्री समुद्र तीरावरती सकाळी 6 वाजता संध्या झालेला ब्राह्मण पद्मासन घालून परब्रह्म नारायणाचं ध्यान करत होता. साक्षात द्वितीयमिव भास्कर, सूर्य नारायणासारखा तेजस्वी तो विश्रवस ऋषी. थोड्या वेळाने ध्यान संपलं, सूर्य नारायणाला नमस्कार केला, आता उठणार. इतक्यात त्याच्या समोर असणाऱ्या एका झुडपातनं एक स्त्री उभी राहिली उठून. ती स्त्री कोण होती, दुसरी तिसरी कोणी नव्हती, सुंद नावाच्या राक्षसाची कन्या होती. तिचं नाव होतं कैकसी. काय नाव होतं, राक्षसी होती. आणि ती सुद्धा तरुणी होती. काय होती, झुडपातनं निरखायची रोज त्या ब्राह्मणाला. तो तेजस्वी रूप संपन्न सूर्य नारायणासारखा तेजस्वी ब्राह्मण तिला आवडायला लागला राक्षसीला. आज तो जप करत नाही, ध्यानस्थ बसलाय, समुद्राकडे एकटक बघतोय. ही संधी तिने हेरली आणि त्या ब्राह्मणाच्या पाया येऊन पडली. विश्रवस ऋषींना फार आनंद झाला. आता कोणी नमस्कार केल्यावर काय होतं माणसाला, आहे ना, त्यांना आनंद झाला आणि आनंदाच्या वरात त्यांनी आशीर्वाद दिला. कल्याणमस्तु. काय नाव, आता हा काय वाईट आशीर्वाद आहे का, कल्याणमस्तु. कल्याणमस्तु शब्द त्या कैकसीने ऐकला मात्र पायाला हात लावणारी ती स्त्री आता विश्रवस ऋषींच्या गळ्याला मिठी मारू लागली. नुसती मिठी मारते असं नाही, मिठी मारताना जोरजोरात रडू लागली. त्या विश्रवस ऋषींना दरदरून घाम आला, थंडीचे दिवस, पण त्यांना काय आला, ते घाबरून तिला म्हणतात, अगं ताई मी तुला काही वाईट बोललो का, मी काही तुला रागवलो का, मी तुझा काही अपमान केला का, तू रडतेस का, आणि रडते तर रडते, गळ्याला मिठी का मारतेस. त्या कैकसीने सांगितलं, हो म्हणे तू मला बोललायस म्हणे. काय बोललायस म्हणे, कल्याण मस्तू म्हणलायस म्हणे. अगं आम्ही ब्राह्मण लोक कोणालाही कल्याण मस्तू असंच म्हणतो म्हणे. बघ मी राक्षसी आहे, दिसायला थोडीशी कुरूप आहे, माझ्याशी कोणी लग्न करत नाही, माझं लग्न व्हावं असं मला वाटतं, कोणी करत नाही, त्यामुळे मला माझं अकल्याण झाल्यासारखं वाटतं. आता तू एवी तेवी कल्याण वस्तू म्हटलायस तर बऱ्या बोलाने माझ्याशी लग्न कर, तरच मला काय होईल, सुख होईल. त्या विश्रवसांनी सांगितलं, अगं म्हणे धर्मशास्त्र या विवाहाला परवानगी देणार नाही म्हणे. काय चूक आहे म्हणे, मी आहे मनुष्य, तू आहेस राक्षसी, आपल्या दोघांची जाती निराळी आहे. याला शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे विलोम विवाह. काय म्हटलेलं आहे, तुमच्या भाषेत इंटरकास्ट विवाह आहे की नाही. कोणी कोणाशी विवाह करावा याची शास्त्राने काय सांगितलेली आहे, मर्यादा आहे की नाही. लक्षात ठेवा, मनुष्य इथून तिथून सारखाच, कुठल्याही जातीत जन्माला येऊ तो काय आहे, सारखाच आहे.
तरी सुद्धा जाती व्यवस्था फार आवश्यक. समर्थ रामदास स्वामींची ओळ आहे, सुभूमी आणि उत्तम कण पण उगवेना पर्जन्ये मी. काही गोष्टींमध्ये काही गोष्टी एकत्र होणं फार गरजेचं असतं, आहे की नाही? तुम्हाला मी गंमत सांगतो, स्त्रियांना प्रश्न विचारतो. पोळ्या बनवण्यासाठी जी कणिक तुम्ही भिजवत्या त्या कणकीमध्ये मीठ टाकतात की नाही? हो की नाही? म्हणजे कणकीमध्ये प्रमाणामध्ये मीठ चालू शकतं. पण उद्या जर तुम्ही ठरवलं मिठाच्याच पोळ्या करायच्या, शक्य आहे का? प्रमाण राखलं पाहिजे. काय राखलं पाहिजे? सत्यनारायणाचा प्रसाद, त्याला प्रमाण सांगितलंय, एकास एक. जेवढं तूप तेवढाच रवा, तेवढंच दूध, तेवढीच साखर, आहे की नाही? प्रमाण आहे. पण तुम्ही करून बघा, दुप्पट प्रमाण करून बघा कशाचं तरी. रव्याचं प्रमाण दुप्पट करा, किंवा तुपाचं प्रमाण दुप्पट करा, किंवा साखरेचं प्रमाण दुप्पट करा, तो सत्यनारायणाचा प्रसाद होणार नाही. लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्टीमध्ये काय राखलं पाहिजे? प्रमाण राखलं पाहिजे. रामाची कथा सकाळपासून संध्याकाळपर्यंत सांगायलाही हरकत नाही, पण सांगितली तर ऐकणारही नाही. त्याला 4 तासाचं काय ठेवलं पाहिजे? त्यातही मध्ये 10 मिनिटाची काय दिली पाहिजे? समर्थ रामदास स्वामी सांगतात, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. सगळं कशात पाहिजे? प्रमाणात पाहिजे. लक्षात ठेवा, प्रत्येक वस्तू पदार्थात जाती असतात. कोणाला जर नाक साप चावला तर डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टर विचारतात, नाक कुठल्या जातीचा होता? ऐके नाही? अहो, आंबा विकायला गेले तरी आपण ठरवून जातो, आज लंगडा पाहिजे का पायरी पाहिजे का हापूस पाहिजे, ही त्याची काय आहे? आमच्या घरी तांदूळ कुठला आवडतो या प्रश्नाचं उत्तर तांदळाची काय सांगायचे? आणि मनुष्याची सुद्धा काय आहे? जात आहे. आणि जात हे कमीपणाचं लक्षण नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या 4 प्रमुख जाती आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ. काय सांगितलं मी? आपण परत उदाहरण शिर्याचंच घेऊ. शिर्यात तूप नसेल, शिरा विल का? तूप आहे, रवा नाही, शिरा विल का? तूप आणि रवा दोन्ही आहे, साखर नाही, विल का शिरा? तूपही आहे, साखरही आहे, रवा आहे, अग्नी नाही, गॅसच नाही, होईल का? लक्षात ठेवा, सगळं लागतं. ब्राह्मण लागतात, क्षत्रिय लागतात, वैश्य लागतात, शूद्र लागतात, सगळं लागतं. तोपर्यंत सृष्टीचं चलन वलन होऊ शकत. नुसते ब्राह्मण जन्माला येऊन उपयोग नाही, नुसते क्षत्रियही नाही, नुसते वैश्यही नाही, नुसते शूद्रही नाही, सगळे लागतात. त्याशिवाय या सृष्टीचं चलन होऊ शकत नाही. मग शास्त्राने मर्यादा सांगितल्या आहेत की एक जाती दुसऱ्या जातीशी संबंध ठेवू लागली तर होणारी संतती निकृष्ट असते. कशी असते? ऐकले? आमच्या नागपूरची संत्री नाशिकला येऊन लावली तर संत्री येते, पण नागपूरच्या संत्र्याची चव नाही येणार. लक्षात ठेवा. कारण बियाणं नागपूरचं आहे पण जमीन नागपूरची. आणि नाशिकची केळी, आपलं द्राक्ष नागपूरला नेऊन लावा, द्राक्ष येते, चव येणार. सुभूमी, भूमी पण उत्तम लागते आणि बीज सुद्धा काय लागतं? मग 2 उत्तम बीज आणि भूमी एकत्र येत नाही तोपर्यंत उत्तम संतती जन्माला येत नाही. हे विश्रवस ऋषी त्या कैकसीला सांगतात, तुझी जात निराळी, माझी जात निराळी, हा विवाह होऊ शकत नाही. त्या कैकसीने सांगितलं, असं नाही म्हणे, तू कल्याण वस्तू म्हटलास, आता तुला बऱ्या मुलाने माझ्याशी विवाह करावाच लागेल. अत्यंत ती गळ्यातच पडू लागली. विश्रवस ऋषींनी त्या कैकईशी विवाह केला आणि कैकई पासून त्या विश्रवस ऋषींना 4 संतती झाली. रावण, कुंभकर्ण, विभीषण आणि शूर्पणखा. विश्रवस ऋषींचे हे काय आहेत? पुत्र आहेत. आईचं नाव काय? कैकसी.